करण्याचा मुद्दा नाहीये. मी माझी भूमिका प्रामाणिकपणानं मांडलेली आहे. त्या ठिकाणी मी शेतकऱ्याची बँक वाचवण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आणि मला या ठिकाणी सांगा, ह्या जिल्हा बँकेचे जे डायरेक्टर होते सगळे, आता राजन मालक पण त्यामध्ये डायरेक्टर, राजन मालकाकडे काही येणं देणं नाहीच. बबनदादांनी रुटीन मध्ये त्यांची लोन भरले आहेत, संजय शिंदेने भरलेले आहेत, जयवंत भाऊन तर त्यामध्ये रुपये, आता ते पण माझे मार्गदर्शक आहेत, जेव्हा भावाचे मला लहान भावासारखं जे काही डायरेक्टर मंडळी होती ती सगळीच बरोबर आहे. त्यामध्ये विरोधात कोण आहे मला सांगा ना. त्यामध्ये आता माळशिरसचा एक मुद्दा आणि आमच्या बार्शीचा एक मुद्दा, हे दोनच मुद्दे आहेत. आणि डीसीसीचा या मतदानाचा काय संबंध आहे? आता ही काही कर्ज घेतलेली मंडळी आहे का कोणी? आणि मी जो आवाज उठवला, आणि मी कधी डीसीसी कर्ज घेतलं, फक्त सोसायटीमध्ये माझं मतदान असं वगैरे म्हणून 1 लाख घेतो आणि 1 लाख भरतो. मग मी कधीच कर्ज घेतलं नाही त्या बँकेचं, आणि असं कुठल्या दुरुपयोग बँकेचा आज नाही. मी कधीच कुठल्या नॅशनल बँकेत सुद्धा माझं घेतो, फेडतो. मी पण सगळ्याला जीवनामध्ये कर्ज घ्यावं लागतं, परंतु माझी एवढीच भावना होती की घेण्याबद्दल काय नाही, शेवटी सहकार जिवंत राहिलं पाहिजे. प्रामाणिक मताचा आहे. सहकार चळवळ फार आपल्या जुन्या जाणत्या माणसांनी यशस्वीरित्या चालवलेली आहे. ह्याचा अर्थ असा नाही की कोणी पण होडाचढीवरती काही पण करायचं आणि चुकीच्या पद्धतीनं एखाद्या संस्थेला उद्ध्वस्त करायचं, ही प्रथा परंपरा चुकीची होत होती. त्यामुळे मी तो आवाज उठवला आणि कोर्ट कचेरी केली, आणि त्यामुळे ती बँक सुरक्षित राहिली. आज आपण सगळेजण पाहता नॅशनल बँकेच्या बाबतीत काय शेतकऱ्यांची अवस्था आहे. बँकेमध्ये कोणी उभा पण राहून देत नाही, परंतु ही हक्काची एक आपली कौटुंबिक बँक आहे. त्याच्यामुळे तसा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये. ज्यांना भरायचे नव्हते त्यांना ह्याचा शॉक बसलेला आहे. आणि मी भाऊने सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर आता देण्याकरता मला मर्यादा आहेत. निकाल लागल्यानंतर मी अकलूजच्या चौकात सभा घेतल्यानंतर याचं उत्तर जरूर देणार. यांचा संपूर्ण गट आपल्या पाठीमागे आहे का? कारण पैकीच्या पैकी कोण आज कोणाची भेट होती? आज धनंजय डुकुळे होते माझ्याबरोबर. त्यांच्या घरी त्यांनी आमचा आदर सत्कार केला, त्यांनी पाठिंबा दिला आम्हाला. मी मग सांगितलं आमच्या वैरागचे सुद्धा सगळे पवार साहेबांच्या गटाचे सगळेच नगरसेवक मला पाठिंबा देणार. आज सावंत सुद्धा, आज करमाळ्याचे त्यांनी सुद्धा 10 नगरसेवक त्यांनी सुद्धा मला पाठिंबा दिला. सगळेच येणार आहेत बरोबर. आता माझे संबंध तसे चांगल्या पद्धतीने, आता कोणालाच ठराविक मंडळीला रुतलं ती मलाच कळलं नाही. बार्शीत किती येतील विरोधातली तुमच्यासोबत? मी आता माझ्या विरोधामध्ये तिथं बार्शी शहरामधले 21 आहेत. त्यापैकी खात्रीपूर्वक सांगतो 11 जण माझ्या बरोबर आता आहेत, आणि वैरागचे तर पैकीच्या पैकी 19ला 19 आहेत, आणि माझे तर जे आहेत ते 37 आहेत. त्यामुळं झालं मतदान तर माझ्या विरोधामध्ये टोटल एक 11 मतं, 10 मतं विरोधात जातील. याच्यापेक्षा जास्त मतदान विरोधात जात नाही.